उपनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुन्हेगारांवर कोणताही वचक राहिल्याचे दिसत नाही. उलट उपनगर पोलीस संशयित आरोपींना पाठीशी घालतात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दीपक गोपाळ डगवाल वय वर्षे 23 हे नारायण बापू चौकात अनेक वर्षांपासून आपला पाणीपुरीचा व्यवसाय करतात. अलीकडेच एक सराईत गुन्हेगार कैलास राजपूत याने शेजारी भेल पकोडीचा व्यवसाय चालू केला होता. हा कैलास राजपूत नेहमी फिर्यादी दीपक डगवाल यांना शिवीगाळ करायचा. तसेच मी हाफ मर्डर करून 1.5 वर्ष जेलमध्ये राहून आलो आहे, तुझा धंदा बंद कर नाहीतर तुझा गेम करेल अशी धमकी द्यायचा. अखेर संशयित कैलास राजपूत यानेच कट रचून फिर्यादी दीपक डगवाल यांच्यावर 3 गुंडामार्फत हल्ला घडवून आणल्याची तक्रार फिर्यादीने उपनगर पोलीस स्टेशनला केली आहे. महत्त्वाचे म्हणजे 5 एप्रिल रोजी 3 अनोळखी गुंडांनी नारायण बापू चौकात दीपक डगवाल यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच एक धारदार चाकूने पाठीवर वार करून जखमी केले. आरडाओरड होताच संशयित आरोपी तेथून फरार झाले. तातडीने जखमी दीपक डगवाल यांना रेणुका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व उपचार करण्यात आले. फिर्यादीला 9 टाके देखील पडले आहेत. हे इसम फरार झाल्याने उपनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्याची विनंती केली, परंतु उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी चाल ढकल करत संशयित आरोपीला पाठीशी घालत फिर्यादीला त्याच्याबरोबर मांडवली करण्यास सांगितल्याचा आरोप फिर्यादी यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने केला आहे. अखेर पोलीस अधिकारी यात लक्ष देत नसल्याने आणि संशयित आरोपीपासून जीवाला धोका असल्याचे लक्षात घेत दीपक डगवाल यांनी स्टार न्यूजच्या कार्यालयात आपल्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली. मी बापूनगरमध्ये राहिला आहो. माझा गाडा 25 वर्षापासून बापूनगरला माझा नवरा चालवायचा होता. त्याच्यानंतर माझा मुलगा 3 वर्षापासून मुलगा लावायचं आणि डिसेंबरपासून लावायचे 3 वर्ष झालं. माझ्या शेजारी एक गाड्यावाला आला. तो 18 महिने तो जेलमध्ये राहून आला आणि 5 डिसेंबरला तो सुटून आला आणि मला म्हणतो की माझ्या पोराचे 2 वेळा गच्चे धरले आणि मला म्हणतो तुला दाखवतो का, तुला दाखवता. त्यांनी फोन काढल्यानंतर मी ठाण्यामध्ये पोलिसाला बोलवलं फोन करून. पोलीस बोलले की आम्ही मोशी समजावून घेतो, जाऊ दे, काळजी करू नका, हा 18 महिने सुटून आला आणि काळजी करू नका, मी समजावून घेतो. त्याच्यानंतर मी सोडून दिला. परत त्यांनी हे की गच्ची धरली, पोराची गच्ची धरली. तर परत मी बोलली तर भाऊ हे काय झाला, बोले तुम्ही काळजी करू नका, मी करतो करतं त्यांनी 3 महिने झाले रोज त्रास देऊ राहिला. आणि 5 एप्रिलला त्यांनी काय केला की 5 पोरे माझ्या गाड्यावर पाठवलं. माझं मुलाला 2 पोरे तर गाडी घेऊन उभे, 3 पोरे माझ्या मुलाला पाठीमागे जाऊन मारून लगेच चाकू घुसडून परत मुलगा परला गाड्यावरून. तो परत तो मागे गेला आणि 2 वार इकडे केले आणि 2 इकडे केले त्यांनी. त्याच्यानंतर ते लोक पळून गेल्यानंतर शेजारी गाडीवाला आलू रोलवाला तो गेला दवाखान्यात घेऊन. कोणी दवाखान्यात घ्यायला तयार नव्हतं. तो गेला तो रेणुका हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरने त्यांनी इलाज केला. नंतर पोलिसाला बोलवलं तर हिवारे भाऊ आले होते. तर त्यांनी सांगितलं की कोणी केला वार. तर त्यांनी माझा मुलगा वरून बोलला की कैलास राजपूतने केला. कैलास राजपूत मीना ने न्यू कैलास पाणीपुरी सेंटर त्यांनी केला. तो पोलिसांनी काही केला की त्यांनी कसं काही केला, तो उलटी धमकी दिली की म्हणते की झुटा जर आरोप लावू राहिला तर तू जेलमध्ये जाईल, अशी त्यांनी झुटे धमक्या दिल्या. तर तो बेशुद्ध झाला आणि त्याला अंगोठा लावला. त्याचं नाव नाही लिहिला रिपोर्टमध्ये. मग रिपोर्टमध्ये मी रात्री ठाण्यात गेली. परत दुसऱ्या दिवशी शनिवारी म्हणलं भाऊ काही केला, बोले तो झोपलेला आहे, आम्ही त्याला कसं काही उठवू न करू ना, तुम्हाला कसं काही मध्ये त्यांनीच केला. दुसऱ्या दिवशी मला ठाण्यामध्ये बोलवलं. तो मी गेली तर त्याच्या पुढे त्याला बसवलं होतं. मस्त पान खाऊन बसलेला होता. बरे काय केलं तू, काही केला, बोले मी सर काहीच नाही केला. बघा तो काहीच नाही केला, तो सांगतो असं. मला म्हणता की चला पोलीस स्टेशन 9 तारीखला आपल्याला तिकडे जायचे पाडव्याच्या दिवशी उपनगरला. तो उपनगरला आम्ही जाऊन सकाळी 9ला जाऊन बसलो. तो ते काही हिवारे भाऊ आले नाही. मग आम्ही त्याला फोन केला. म्हणलं भाऊ तुम्ही नाही आले. बोले आम्ही काही रिकामी आहे का, आम्हाला काही दुसरं काही काम नाही आहे का. तो आम्हाला असे होते फोनवर बोलले. तर मग हम सर बाहेर आले. तर मी सराला ओळखलं की हे मोठे सर आहेत. मग मी सराकडे जाऊन भेटली. त्याला ते रिपोर्ट दाखवली. सर काही बोलले की त्याला 24 तासमध्ये
अटक करा, तोच माणूस आहे, अटक करा. त्या दिवशी सर असे बोलले. आणि परत त्यांचे परत त्याला स्टेटमेंट घ्या. तर आमची परत घेतली तेव्हा त्याचं नाव घेतला, लिहिला त्याचा कैलास राजपूतचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत गेली की भाऊ काही झालं माझं. बोले मोठ्या सरकडे जा, मी काहीच करणार नाही जा. तर परत मी मोठ्या सरकडे गेली. मोठ्या सरकडे गेली तर मोठ्या सर म्हणते आता तो पराला आहे मोशी, न जेव्हा तो येईल तेव्हा आम्ही अटक करू. दुसऱ्या दिवशी मी ठाणे आपले काही म्हणते आपले उपनगर दुसऱ्या दिवशी परत गेली, रात्री 8 वाजता गेली. तर त्या दिवशी सरनी भेटला. मग सकाळी 1 वाजेपर्यंत 1 वाजेपासून मी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पेशंटला घेऊन बसली होती. पेशंटला मी दवाखान्यातून आणलं. कोणतं दवाखाना होतं रे हे? बालासाहेब ठाकरे. तिथून मी आणलं ने सराला दाखवलं. तेव्हा माझ्या मुलगाला एवढा मोठा हात होऊ राहिला होता. सर काही बोलले की तुम्ही दवाखान्यातून आणला. मी की हो. का बरं आणला मोशी? मला तुम्हाला दाखवायला. बरं ठीक आहे की आम्ही काही करू. आम्ही 5 तारीखपासून मी रोज पोलीस ठाण्याला चक्कर मारू राहिली. परवा पण जाऊन आली. तर म्हणते तो पराला आता मी काही करणार आहे. मी म्हणते आम्ही गाड्या लावू. बोले तुम्ही लावा ना गाड्या, आम्ही बसलो असे बोलता. मी किती वेळा चक्कर मारले, दमली मी चक्कर मारून. आता आमची काही कारवाई करू नाही राहिले. आमची कारवाई करायला तापडतोपड सांगा, न ते माणसाला अटक करा. ने 4 जे दिवशी माझ्या मुलाला सुरी लागली त्या दिवशी त्याचे पुढे 2 दिवस पुढे ते मुलं तिथेच त्याच्या गाडीवरच बसले. ने त्यांनीच केला अटक, पण त्यांनीच केला. आणि त्यांनीच मला माझ्या मुलाला चक्कू त्यांनीच मारला. हां, मला म्हणतो तुला बघायचं का? त्यांनी फोन काढला आणि म्हणतो तुला दाखवतो का? मी दाखव, तुला काही ताकद दाखव. म्हणते की एक घरात मी कापून जेलमध्ये 18 महिने राहून आला, परत मी कापल असे बोलला तो. न एक मी राजस्थानला जाऊन कापल. ने काही म्हणतो की लिंबाडामध्ये जेलमध्ये जाईल, राजस्थानला गरा कापून लिंबाडा जेलमध्ये जाईल असे तो बोलला. जो माझे पोलीस काही ऐकू नाही राहिले आणि माझी काही कारवाई होऊ नाही राहिली. न माझा पोरगा 10 दिवस ॲडमिट होता. मी दीपक गोपाळ डगवाल, नारायणबापू नगर येथे पाणीपुरीचा व्यवसाय मागील 25 वर्षापासून माझे पप्पा करत आहे. 3 वर्षापासून तो व्यवसाय मी सांभाळत आहे. माझ्या बाजूला असलेला कैलास राजपूत न्यू कैलास पाणीपुरी सेंटर हा 2 वर्षानंतर सेंट्रल जेलमधून सुटून आला. त्यांनी आमच्या बाजूला पाणीपुरीचा गाडा लावला. डिसेंबर महिन्यात त्यांनी आमच्या बाजूला पाणीपुरीचा गाडा लावला. डिसेंबर महिन्यापासून तो आम्हाला प्रॉब्लेम चालू आहे. शिव्या देणं, गच्ची पकडणं, मुलं पाठवणं, त्याचं सतत 3 महिन्यापासून चालू आहे. 3 महिन्यापासून तो सतत प्रॉब्लेम देत आहे. 5 एप्रिल संध्याकाळी 8 वाजता त्याने 5 मुलं पाठवून माझ्यावर गाड्यावर चाकूने वार केला. चाकूने वार केल्यानंतर मी माझ्या बाजूला असलेल्या रेणुका हॉस्पिटलमध्ये येथे ॲडमिट झालो. त्यानंतर 2 कॉन्स्टेबल हिवाळे आणि सबकाय हे कारवाई करण्यासाठी FIR लिहिण्यासाठी तिथं आले. ज्या पद्धतीने मी बेहोशीमध्ये ज्या पद्धतीने मी त्यांना सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी FIR दर्ज केलीच नाही. आरोपीचं नाव लिहिलंच नाही. आणि जे काही नाही झालं, शिव्या काहीच नाही झालं गाड्यावर, ते दर्ज करून माझा अंगोठा लावून कारवाई चालू केली. आणि कारवाई चालू केल्यानंतर त्याच्यावर अटक केली. अरे नाही, आमचं कोण कारवाई ऐकत आहे. उपनगर पोलीस स्टेशन आम्ही चक्कर मारून थकून गेलो. जेव्हा ते एकच सांगता की आरोपी आता फरार आहे, तो सापडल्यावर आम्ही कारवाई करू. पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे आहे. उपनगर पोलीस संशयितांना अटक करायला टाळाटाळ करत आहेत. उद्या पुन्हा त्या फरार संशयितांनी दीपक डगवाल यांच्यावर हल्ला केला, त्यात त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर यास उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जबाबदार राहतील.